नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 6 पाहणार आहोत. शुभ्राची परसबाग. तर बघा, शुभ्राची परसबाग या पाठाचे स्वाध्याय पाहण्याच्या आधी आपण तो धडा जो आहे किंवा पाठ जो आहे त्याचं थोडंसं सविस्तर वाचांतर करूयात. त्याच्यानंतर आपल्याला पाठाखालील प्रश्न लिहिता येतील. शुभ्रा नावाची एक मुलगी होती. आई वडिलांची ती लाडकी होती. तिला फळभाज्या अजिबात आवडत नसे. जेवणात फळभाजी केली की नाक मुरडायची, चेहऱ्यावर नापसंतीचे भाव आणायची, न जेवताच तरातरा खोलीत निघून जायची. तिला आई बाबा फळभाज्यांचे महत्त्व पटवून सांगायचे. फळभाज्या खाल्ल्याने जीवनसत्व मिळतात, शरीराच्या वाढीसाठी त्या आवश्यक असतात, असे सगळे सांगून झाले होते. पण तरीही फळभाज्या खाण्याचा शुभ्राचा कायमचा नकार असे. शुभ्राच्या घरासमोर भली मोठी रिकामी जागा होती. तिच्या बाबांनी त्या जागेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. कशामुळे? तर शुभ्रा भाज्या खात नव्हती किंवा फळभाज्या खात नव्हती म्हणून हा निर्णय घेतला होता. सुट्टीच्या दिवशी बाबांनी रिकामी जागा साफ केली. बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणल्या. अंतर सोडून सरळ रेषेत त्या मातीत लावल्या. बाबांच्या या सर्व कामात शुभ्राची लुडबुड सुरू होती. बाबांच्या कृतीकडे ती बारकाईने पाहत होती. बिया लावून झाल्यावर बाबांनी त्याला रोज नियमितपणे पाणी घातले. 4 दिवसातच त्याला अंकुर फुटले. त्याला म्हणजे कशाला? त्या बियांना, जमिनीच्या बिया लावल्या होत्या त्यांना अंकुर फुटले. फुटलेल्या अंकुराचे शुभ्राला फार कौतुक वाटले. तिची उत्सुकता वाढली. त्यानंतर ती रोज त्या रोपांना पाणी घालू लागली. आवडीने पाणी घालू लागली त्या रोपांना अंकुर फुटल्यामुळे. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण. येता जाता ती त्या रोपांकडे पाहू लागली. तिचा बराचसा वेळ रोपांच्या सहवासात जाऊ लागला. हळूहळू भोपळा, वांगी, गवार, भेंडी, टोमॅटो या भाज्यांची रोपे मोठी होत होती. उत्सुकतेपोटी शुभ्रा बाबांना रोज विचारायची, बाबा, या रोपांना आता फळ कधी लागणार? प्रश्न विचारायची बाबांना उत्सुकतेपोटी. शुभ्राची उत्सुकता बाबांना जाणवत होती, म्हणून बाबा म्हणाले, बाळा, बियांना अंकुर फुटून अंकुराची रोप झालीत. लवकरच ती मोठी होतील, फुलं येतील, फुलांतून भाज्या मिळतील. शुभ्राच्या मनात भाज्यांविषयी उत्सुकता वाढली होती. हे पाहून तिच्या बाबांना आनंद झाला. त्यांच्या मनात आले, हीच संधी आहे शुभ्राच्या मनात भाज्यांविषयी गोडी निर्माण करण्याची. पुढचं पान पाहूयात आपण याच्यातच. टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी या रोपांना फुले आली. फुले पाहून शुभ्राचा आनंद गगनात मावेना. त्यानंतर फुलातून फळ तयार होत असल्याचे दिसू लागले. शुभ्रा आनंदाने हरखून गेली. ती आत्ता रोज त्या फळांना हात लावून पाहत होती. फळांच्या स्पर्शाने शुभ्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलत होते. फळभाज्यांच्या सहवासात शुभ्रा अधिक रमत होती. तिला या झाडांचा लळा लागला होता. भेंडीचे आणि गवारीचे झाड शुभ्रापेक्षा उंच झाले होते. चित्रात दिसते बघा तुम्हाला इथं. इथं काय? भेंडी इथं, आणि ही काय? गवार आहे. ती तिच्या शुभ्राच्या उंचीपेक्षा थोडंसं उंच दिसत आहे. भोपळ्याचा वेल पसरला होता. टोमॅटोच्या झाडाला टोमॅटो लागले होते. फळभाज्या तोडणीला आल्या होत्या. भाज्या तोडायच्या म्हटले की शुभ्रा त्याला विरोध करत होती. फळभाज्यांची तिची गट्टी जमल्याने त्या तोडूच नये असे तिला वाटत होते. न आवडणाऱ्या फळभाज्यांचीही ती काळजी घेत होती. अखेर शुभ्राच्या बाबांनी तिला कुशीत घेतले. अन्न म्हणाले, बाळा, या फळभाज्यांचा प्रवास तू पाहिला आहेस. किती आनंददायी आहे हा. फळभाज्या वेगानं कशासाठी वाढतात तुला माहिती आहे का? भाज्या आपल्याला खाता याव्यात म्हणून. आपण त्या
वेळेत तोडल्या नाही तर त्या खराब होतात, फळ गळून पडतात, झाडं सुकतात. फळभाज्या आपल्या शरीराला आवश्यक असतात. एकदा तू त्या फळांकडे पहा, ती किती ताजी आहेत. आरोग्य चांगले राहण्यासाठी फळभाज्या सर्वांनी खाल्ल्या पाहिजेत. बाबांचे म्हणणे शुभ्राला पटले. ती हसली आणि म्हणाली, बाबा चला आपण फळभाज्या तोडूया. विशेष म्हणजे त्या दिवसापासून शुभ्रा सर्व फळभाज्या आवडीने खाऊ लागली. इतर मुलांनाही ती फळभाज्या खाण्याचे महत्त्व सांगू लागली. तर बघा, ह्या पाठामधून आपल्याला स्वाध्याय लिहायचा आहे. पाठाचे नाव लिहूयात आपण. शुभ्राची परसबाग. बघा, आधी काय लिहात? वाक्यप्रचार. वाक्यप्रचार. तर बघा, पहिला जो दिलेला आहे आपल्याला तो नाक मुरडणे. बरेच आलेले आहे त्याच्यामध्ये. नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शविणे. सेम ॲज इट इज. आनंद गगनात मावेना. आनंद गगनात न मावणे. न मावणे म्हणजे याचा अर्थ खूप आनंद होणे. खूप आनंद होणे. प्रश्न पहिला. उत्तरे लिहा. उत्तरे लिहा. पहिला बघा, अ प्रश्न. जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा काय करते? तर असं शब्द लिहा. पूर्ण वाक्यात व्यवस्थित उत्तर लिहा. जसं आहे तसं उत्तर लिहायला चालू करा. जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा तर निघून जाते, किंवा जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा नाक मुरडते. असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा नाक मुरडते. हे पूर्ण वाक्यातलं उत्तर झालं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, याच्यातलाच बाबांनी बागेत कोणकोणत्या, सर्व लिहायचेत, फळभाज्या लावल्या होत्या? उत्तर लिहा. बाबांनी, सेम वरच्यासारखंच, बाबांनी, इथे जसं प्रश्नात आहे तसंच, बाबांनी बागेत वांगे, टोमॅटो, गवार, भोपळा, भेंडी या फळभाज्या लावल्या होत्या. हे उत्तर झालं आपलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, त्याच्यातलाच. योग्य घटनाक्रम लावा. फक्त आता घटनाक्रम पाहायचा आपल्याला आणि त्याच्यानुसार उत्तर लिहायचं आहे. बघा, बाबांनी बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणल्या. बाबांनी रिकाम्या जागेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. अंतर सोडून सरळ रेषेत बिया मातीत लावल्या. सुट्टीच्या दिवशी बाबांनी जमीन साफ केली. तर पहिलं काय आहे? बाबांनी रिकाम्या जागेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. हा एक आहे, एक येईल. त्याच्यानंतर बघा, सुट्टीच्या दिवशी बाबांनी जमीन साफ केली. 2. 3. बाबांनी बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणल्या. तिसरा क्रमांक आहे हा घटनाक्रमाचा. त्याच्यानंतर चौथा जो आहे, अंतर सोडून सरळ रेषेत बिया मातीत लावल्या. घटनाक्रम आहे 4. तर अशा पद्धतीने त्याचा घटनाक्रम लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 2. योग्य घटनाक्रम लिहा. बघा, आता पहिला जो घटनाक्रम आहे तो जसा मी मग सांगितलाय तसा लिहायचा. प्रश्न लिहायचा नाही. आता डायरेक्ट आपण याचं काय लिहायचे? उत्तर लिहायचं आहे. बाबांनी रिकाम्या जागेत फळभाज्या लावण्याचा निर्णय घेतला. असा घटनाक्रम लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो घटनाक्रम आहे तो बघून लिहायचा आहे. सुट्टीच्या दिवशी बाबांनी जमीन साफ केली. तिसरा घटनाक्रम आहे, बाबांनी बाजारातून विविध भाजींच्या बिया
आणल्या. चौथा घटनाक्रम आहे याच्यात. अंतर सोडून बिया सरळ रेषेत लावल्या. प्रश्न क्रमांक 3. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. प्रश्न रिकाम्या जागेसाठी आधी निळ्या शाईच्या पेनचा वापर करायचा आहे आणि फक्त उत्तर जो रिकाम्या जागेत लिहायचे त्याला लाल पेनाने दर्शवायचं आहे. बिया लावून झाल्यावर बाबांनी त्याला रोज नियमितपणे डॅश डॅश करा. काय दिले ते उत्तर लिहायचं आहे. लाल पेनाने उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर आहे नियमितपणे पाणी दिले. त्याच्यानंतर पुढे बघा. शुभ्राच्या मनात भाज्यांविषयी गोडी वाढली होती. उत्तर गोडी आहे. शुभ्राच्या मनात भाज्यांविषयी डॅश डॅश वाढली होती. उत्तर आहे भाज्यांविषयी काय गोडी वाढली होती. पुढचा आहे याच्यातलाच. डॅश डॅश पाहून शुभ्राचा आनंद गगनात मावेना. तर आहे फुले पाहून फळांच्या स्पर्शाने शुभ्राच्या चेहऱ्यावर डॅश डॅश फुलत होते. उत्तर आहे हास्य फुलत होते. एक लाईन सोडा. प्रश्न क्रमांक 4. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला याच्यातलाच. लाल पेनाने लिहा पहिला प्रश्न. शुभ्राच्या बाबांनी रिकाम्या जागेत फळबाग कशी फुलवली ते लिहा. उत्तर बाबांनी रिकामी जमीन साफ केली. नंतर बाजारातून बिया आणल्या. त्या बिया योग्य अंतर ठेवून जमिनीत लावल्या. बघा इथं. काही दिवसांनी बियांना अंकुर फुटले. त्याची रोपे व रोपांचे झाड होऊन त्याला फुले व नंतर फळे लागली. तर अशा प्रकारे फळबाग फुलवली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. शुभ्राला झाडांचा लळा कसा लागला. बघा याचं उत्तर आहे. शुभ्राला बियांपासून फुटलेले अंकुर पाहून आश्चर्य वाटले. काय झाले? आश्चर्य वाटले. ती रोज रोपांना वाढताना फुले व फळे लागताना पाहत होती. त्यामुळे शुभ्राला झाडांचा लळा लागला. पुढचा प्रश्न याच्यातलाच बघूयात आपण. शुभ्रा फळभाज्या तोडायला का तयार झाली. प्रश्न लिहा आधी. उत्तर आहे बाबांनी शुभ्राला समजावून सांगितले. जर फळभाज्या नाही तोडल्या तर फळे खराब होतात, झाडे सुकतात. म्हणून वाक्य पूर्ण करा. शुभ्रा फळभाज्या तोडायला तयार झाली.
तर अशा प्रकारे आपल्या पाठाखालचे जे प्रश्न उत्तर होते ते पूर्ण झालेले आहेत. तर बघा याच्यामध्ये का विचार करा म्हणून सांगितलं आहे. घरासमोरच्या परसबागेतील फळभाज्यांची कोणकोणती रोपे लावता येतील. खाली ही कृती करायची आहे तुम्हाला. फळभाज्या वेळेत तोडल्या नाही तर काय होईल तुम्ही विचार करायचा. आपल्या स्वतःच्या मुलांना काय करायचं, एका छोट्याशा कुंडीमध्ये किंवा एका ट्रान्सपरंट ग्लासमध्ये प्लास्टिकच्या थोड्याशा बिया लावायच्या आणि त्या बियांना कसं अंकुर फुटतंय ते दाखवून द्यायचं. त्याचं खोड कोणतं आहे, त्याचं फूल कोणतं आहे, त्या फुलातून फळ बाहेर कसं येतं, त्याच्यानंतर त्याची पानं कशी दिसतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या मुलांमध्ये एका प्रकारे त्या फळझाडाविषयी जागरूकता निर्माण करू शकता आणि त्या झाडांविषयी माहिती मुलांना व्यवस्थित प्रत्यक्षरित्या देऊ शकता, ज्याच्यामुळे मुलांच्या मनामध्ये त्याच्याविषयी गोडी निर्माण होईल. तर अशा प्रकारे ह्या पाठाखालचे प्रश्न झालेले आहेत. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.